त्याच्या हातात काहीतरी रात्री या सरांना फोन केला म्हणून मारलं. मारता मारता काय म्हटलं तो घरी फोन लावा म्हटलं. ते काय म्हणते घरी का सांगशील म्हणजे त्याच्यावर तर मारेन मी. विचार कर म्हणजे त्याची तर लाईफ खल्लास त्याची. त्याला ठेवतच नाही मी. देवगाव नरड्यावर पाय देऊ मारलेले त्याला. दारू पितो का तो? दारू पिलेला सर. डेली दारू त्याच्या रूमच चाला सर. वेब गायच्या दारू खंबे हे मास्तर नाही का ती दोन्ही आता गायब झाले. ती तीन ती लकी बिकी सगळे गायब झाले. कुठे गेला तो त्याला धरून ठेव. ओके टाकणे धरून ठेव. नाही सर हे गोष्टी सर चुकीच्या आहे. बरं तुम्ही सीसीटीव्ही फुटेज दुसऱ्या दिवशी आला चेक करत नाही का ते काय झालं? काल रात्री ते पुढे घे का बाई? काल रात्री जे घेतलेले पुढे घ्या आता. टेबला कशासाठी लावले तुम्ही? का बरं चेक करत नाही की काय झालं रात्री तुम्ही तर? मॅडम 2 ते 3 वाजेपर्यंत माझ्या पोराला मारलेलं आहे. हा जस काय त्यानं काही बलात्कार केला नाही का मुलीचा त्याने इथं? सिगरेट सापडली म्हणून एवढं मारू शकता का तुम्ही? त्याला बोलव त्याला पहिले मला सर बातमी तयार करा, रिपोर्ट द्यायचा मला त्याच्या नावाचा. मी त्याला माफ करतच नाही. मॅडम ते ऐका माझी त्याला माफी नाही. ऐका. पा पोरा किती मारणं चाललं अजून 4 जण एकतरी धरून आलं का? कधी कॅबिनला का? ताई आता सांगा मग माफ करायचं की यांना? करायचं का? तुम्ही सांगा आता फक्त मला. हे चौघजण कोण कोण आहे? चौघाल बोलवा त्यांना इथं. लक्की आहे एक विवेक सर आहे सर ही पनिशमेंट नाहीये ना सर ही अशी. हां ये छोटा लक्की आहे. हे असं माझ्या पोराला एवढा तो का गुन्हेगार आहे का? त्याचा काहीतरी त्याचा प्लॅन काय मारून टाकतील माझ्या पोराला त्याचा. ते चौघ कोण आहे? तो कोण पल्ली कोणाला परत ते चौघ कोण आहे? त्यांना चौघाला इथं बोलवा. हे नाही ते कपडे धुवून राहिले मॅडम. वो बच्चे कपडे धो रहे. आणि धरवेल तर एक बी तयार नाही. कसं मारलं त्याने? ओ त्यावेळेसच फोन करायला पाहिजे मला. तू कुठे गेला? हो कपडे काढ ती पाणी आले कपडे काढून काढायला आता पाणी टाकलं त्याच्या अंगावर. दुपारचं आहे पूर्ण का video घ्या, पूर्ण रात्रीचं video आहे? घ्या. अरे रात्री 2 वाजता. रात्री 2 वाजता आहे. ऐका ना मॅडम आमची थांबा तुम्ही पाहून घ्या सर. मग मला बोला. आता पाहिलं पाहून घ्या नंतर मला बोला सर. आम्ही मी तुम्हाला भाऊ मानलेला आहे सर. हो. भाऊ मानलेला आहे ना? आहे ना, ते एवढं हा, बेकार त्या बद्दल नाही सर रिपोर्ट बनवा त्याचा केस बनवायचा. का मारलं माझ्या पोराला एवढं? कशासाठी मारलं? मी त्या हरामखोरला आणि माझ्या पोराने एवढं टॉर्चर तुमचं सहन केलं? तर बोलव. वाकडं झालं माझं पोरगं. माझं नाव ओम ज्ञानेश्वर बोराडे. मी भारत क्रीडा अकॅडमीमध्ये पडेगावमध्ये शिकत होतो बाळासाहेब घुगेच्या ह्या सरांच्या अकॅडमीमध्ये. तर मला खूप दिवसापासून टॉर्चर चालू होतं. मी त्या सर लोकांचे कामं नव्हतं ऐकत. तर ते म्हणत होते आम्हाला ग्लास आणून दे आणून दे. मी ते ऐकत नव्हतो. बाकीचे मुलं ऐकत होता. मला लय त्रास दिला त्यांनी. मग एकदा माझ्या खिशामध्ये सिगरेट सापडली. त्यानं मला ते सिगरेट गायच्या पुन्हा ते पाणी करून ते पिऊ घातलं आणि रात्रीचे 2 वाजेपासून तर सकाळचे 5 वाजेपर्यंत कंटिन्यू मारलं. त्याच्यानंतर पण मी जेवायला बसलो होतो. तर ते मी जेवायला बसलो ते म्हणता की तू एवढी भाजी खाशील तर बाकीचे काय खाणार आहे? तर मी त्याला बोललो की आम्ही पैशासाठी कशासाठी भरले? तर ते बोलले तू पैसे भरून उपकार करतोय का असं तसं. मग त्याने मला कॅबिनमध्ये नेलं. अजून 1.5 घंटात तिथे मारहाण केली. मग मी घरी फोन लावला तर ते अजून मारलं की तू घरी फोन कसं काय केला? की बाबा तू आता घरी फोन केला तर अजून मार खा आणि नंतर करशील तर अजून मारू. असं भारतीय अकॅडमीमध्ये घडते. एक लोखंडी रॉड, एक आपला पंख्याचा रॉड तो पंख्याला लावतो तो रॉड, एक PVP पाईप, एक बेसिंगचा पाईप राहतो मोठा तो, पुन्हा 2-3 दांडू होते आणि एक नळी होती आणि एक बेल्ट. तुला मारहाण करताना कोण कोण होतं तिथं सोबत त्याच्यासोबत त्या ढाकणीसोबत? ढाकणेसोबत एक लकी वंजारी, एक भावेश पाटील, एक विवेक ढाकणे आणि एक अथर्व तिथं आडनाव अथर्व माझं. इतके 4 जणांनी मला मारहाण केली. आणि तो एक लकी वंजारी तो तोंडावर लाथ मारत होता. 2 जणांनी पकडले होते, एक ढाकणे आणि एक अथर्व माझं. 2 जणांनी माझे दोन्ही हात पकडलेले होते आणि तो लकी वंजारी तोंडावर लाथ मारत होता. मी घुगे सरला सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी लगेच मला मारहाण झाली. घुगे सरने एवढं की मनावर घेतलं नाही. घुगे सर बोलले की तू पण असायचे आणि ते पण असायचे, जाऊ दे सोड विषय. पण घुगे सरनं माझी पाठ बघितली नाही, काहीच बघितले नाही की काय कसं मारलं काय मारलं काहीच बघितलं नाही. म्हणजे त्याला काही घेणं देणंच नाही बाबा अकॅडमीशी की अकॅडमीमध्ये काय होतंय काय नाही.
बरं. मी सरला बोललो होतो, सर कॅमेरा चेक करा म्हणे, आम्ही एवढे रिकामचोट नाही म्हणे की आम्ही कॅमेरा चेक करत बसू म्हणे तुझ्या छोट्या छोट्या गोष्टी. हे असे बोलले आणि मला ऑफिसमधून हकललं त्यांनी. आई आली ती, मग ते कॅमेरा चेक झाले, मग ते दिसलं ते विवेक ढाकणे ते लकी बंधारी मला मारत होते. मग माझ्या आईनं ते पुढचं ते पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला आणि ते मारहाण तुला म्हणजे शरीरावर कुठं कुठं झालेली आहे? माझ्या पाठीवर मारहाण झालेली आहे, हातापायावर आणि माझ्या मांडीवर माग तिथं बेल्ट आहे ना लोखंडी रॉडनं त्याने मारहाण केलेली. मी जयश्री बोराडे, राहणार बुलढाणा. संभाजीनगर पडेगाव येथे बाळासाहेब घुगे यांची भारत करिअर अकॅडमी येथे माझा मुलगा 1 वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करत होता आणि 1 वर्षापासून त्याची कुठेही काही कंप्लेंट नव्हती. पण गेल्या काही 1-1.5 महिन्यापासून त्यांनी जो नवीन स्टाफ ठेवल्यापासून माझ्या मुलाला खूप तिथे मारहाण, खूप त्याला टॉर्चर चालू होते. मागच्या महिन्यामध्ये एकदा माझ्या मुलाला खूप मारण्यात आले. त्यावेळेस माझ्या मुलाने मला फोन करून सांगितले आणि मी तिथे जाऊन चौकशी केली असता त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले आणि घुगे सरांनी मला शब्द दिला की मॅडम तुमच्या मुलाच्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का. आम्ही तुमचा मुलगा खूप चांगला आहे, त्याला आम्ही पोलीसमध्ये त्याचं भविष्याची तयारी आम्ही करू, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आणि मुलाला आमच्याजवळच राहू द्या. मी म्हटलं सर ठीक आहे, माझ्या मागे पुढे कोणीच नाही सर, माझा मुलगा सर्व माझं जीवन जगण्याचा हेच माझा मुलगा आहे. तर सर बोलले काही नाही मॅडम, तुम्ही माझ्या बहिणीसारखा आहे, मी ओमला चांगल्या प्रकारे लक्ष देईल, त्याच्यावर चांगल्या प्रकारे त्याचा सांभाळ करेन. मी सरांवर विश्वास ठेवून तिथून निघून आले. तर शनिवारी रात्री 2 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत तिथल्या कर्मचाऱ्यांनी विवेक ढाकणे यांनी माझ्या मुलाला 2 ते 4 रविवारी पहाटे सतत मारहाण करण्यात आलेली आहे. त्याचे मी तिथून CCTV फुटेज तिथून मला ते सतत मारण्यात आलेले आहे आणि माझ्या मुलांनी माझी आई टेन्शन घेईल म्हणून त्यांनी मला फोनद्वारे काही कळवले नाही. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी जेवायला बसला आणि तोच विवेक ढाकणे परत त्याला बोलला की का रे ओम तू एवढी भाजी शिल्लक का बरं घेतली, तू जर एवढी भाजी खाशील तर दुसऱ्या मुलांना आम्ही काय द्यायचं. तर माझा मुलगा एवढाच बोलला की मी भाजी शिल्लक घेतली तर आम्ही मेसचे पैसे देखील भरतो आणि मला जेवढी लागली तेवढीच मी भाजी घेतली, शिल्लक घेतलेली नाही. तर तो बोलला, विवेक ढाकणे बोलला की तू शिल्लक काबर बोलत आहे. त्या कारणावरून त्याने परत त्याला घुगे सरांच्या कॅबिनमध्ये नेऊन, ज्या कॅबिनमध्ये CCTV फुटेज नाही आहे त्या कॅबिनमध्ये नेऊन 4-5 जणांनी बेदम मारहाण केली. आणि त्यांनी परत माझ्या ओमने मला फोन करून सांगितले, तर आईला फोन का केला त्याबद्दल परत कॅबिनच्या बाहेर येऊन जिथे फुटेज आहे तिथे पण मारहाण केली. पण त्यांच्या लक्षात आलं तर त्यांनी ती फुटेज 15 मिनिटाची फुटेज ही डिलीट केलेली आहे आणि जी शनिवारची फुटेज आहे ती मला मिळालेली आहे. ती फुटेज त्यांनी तशीच आहे त्यांच्याजवळ. तर त्यांनी ती 2 तास मारहाण केलेली फुटेज त्यांनी मला तिथं माझ्या ओमने सांगितलं, आई मला यांनी किती मारलेलं आहे तू फुटेज चेक करून बघ. तर मी त्याच्या सांगण्यावरून सरांना, घुगे सरांना रिक्वेस्ट केली की मला CCTVचे फुटेज दाखवण्यात यावे. तर त्यावेळेस त्यांनी फुटेज दाखवले आणि माझ्या मुलाला खूप म्हणजे बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. इतकं मारहाण की कोणी आरोपीला पण करत नाही. तर ते पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझा BP सुद्धा त्या ठिकाणी लो झाला होता. तरीही मी हिंमत न हरता छावणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची तक्रार दाखल केलेली आहे. माझ्या मुलाला न्याय मिळावा हीच माझी मागणी आहे. आणि मी एक परित्यक्ता महिला आहे, माझं पूर्ण लाईफ माझ्या मुलाच्या भरोशावर आहे आणि माझ्यासारख्या अनेक कितीक महिला आहे. प्रत्येक गरिबाच्या आईचं, गरिबाच्या घरातल्या प्रत्येक एकल महिलेचं स्वप्न असतं, कारण चांगल्या नोकरीला मोठा अभ्यासक्रम ते घेऊ शकत नाही, एज्युकेशन ते घेऊ शकत नाही. त्यामुळे पोलीस भरती, आर्मी भरती हे आमच्यासारख्या महिला करू शकतात आणि आमचं ते स्वप्न असतं की आमचा मुलगा काहीतरी बनाव, काहीतरी घडाव आणि त्यामध्ये आमच्या मुलाचं करिअर घडण्यासाठी आम्ही तिथे त्यांच्यावर विश्वास ठेवून आमच्या मुलं तिथे पाठवतो. पण आमच्या मुलासोबत जर एवढं गैरवर्तणूक जर होत असेल तर मला माझ्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजेत आणि त्या अकॅडमीवर कारवाई झालीच पाहिजेत. घुगे सरांना चौकशी याच्याबद्दल झालीच पाहिजे.